शेती, शिक्षण, राजकारण, क्रीडा, मनोरंजन, बातमी तुमची आमची सदैव आपल्या सेवेत. प्रकट महाराष्ट्र. आपलं नाव कसं? विजय पुरुषोत्तम सुतार, माजी सरपंच, कोतापूर ग्रामपंचायत. बरं, 15 ऑगस्टला आपण उपोषणाला बसणार आहात, ते कशा पद्धतीचे असेल? बरोबर. आमची स्मशानभूमी गेली 400 वर्षापूर्वीची वयव आहे आजपर्यंत. तर त्या स्मशानभूमीत जे आजोबा पंजोबा कोण गेले ती काय आपल्या नावावरती नाहीच, जागे मालकाच्या. पण ती संबंधित जागे मालकाशी आम्ही चर्चा करून सुद्धा 2003 पासून आजपर्यंत त्या माणसाने साधं बक्षीसपत्र करून दिलं नाही, जायला पायवाट दिली नाही. पायवाट जी पहिली होती तिचं हे खचीकरण झालेलं आहे, त्याच्यानं तो रस्ता बंद झाला. आणि आता नवीन रस्त्यासाठी आम्ही सातत्याने मागणी करून मालकाशी मिटिंग घेऊन चर्चा करून अद्याप देतो करून आजपर्यंत अशी परिस्थिती आली आहे. कुठल्याही बाबतीचा त्याने आपल्याला तो म्हणजे शब्द दिला नाही. आणि त्या कारणानं आता काल 1 जुलैला आमच्या वाडीत एक प्रेत झालं मंचेकरीन. ते प्रेत नेत असताना तिथे रस्त्यात अवघड रस्त्यातून दोघांनी प्रेत नेत असताना ज्या माणसांना कुठे झाडी बेटातून गांजील माशी उठली आणि ते प्रेत तिथे टाकून एक तर नदीला हवूर होता, पलीकडे जायला येत नव्हतं. अशा परिस्थितीत ते प्रेत टाकून लोक जीवाच्या अंकातीत कसं नाही कसं पळवटून प्रेत जागेवर टाकून पळाले. बरं, मला एक सांगा, आज आता तुम्ही जे आता उपोषण करणार आहात, हो, स्मशानभूमीच्या विषयामध्ये आपण उपोषण करणार आहात, बरोबर. हे तुम्ही एकटेच उपोषणाला बसणार आहात की वाडीतील इतर लोकही? वाडीतली हा भूमिवाडी सुतारडीचा म्हणजे एकच आहे तो विषय. आणि वाडीतील 30 लोकांच्या सह्या आहेत आणि वाडीचाच हा कार्यक्रम आहे. याला मी जरी पुढाकार घेतला तरी कोणतरी हा पुढाकार घ्यावा लागतोच. पण हे वाडीचाच विषय आहे आणि वाडीत त्याला पूर्णपणे एकमताने त्यासाठीचा कायदेशीर कागदोपत्री व्यवहार झाला आहे का? हो, कागदोपत्री पूर्ण व्यवहार झालेला आहे शासकीय. तसं काय गोष्टीतून आपल्याला म्हणजे कुठल्याही म्हणजे कागदपत्राच्या याच्यात आम्ही कुठल्या अधिकाऱ्याशी आम्ही हे केलं नाही अजूनपर्यंत. म्हणजे पत्रावर पूर्ण केलं आहे. बरं, हे उपोषण केल्यानंतर कुठला प्रश्न तुमचा मार्गी लागावा अशी तुमची इच्छा आहे? रोडचं आणि मशानभूमी बक्षीसपत्राचं हे ग्रामपंचायतीने आम्हाला मार्ग हा खुला करून द्यावा. कारण ग्रामपंचायत अखत्यारीचा शेवट हा विषय आहे. काय जागे मालकांना ग्रामपंचायतीने घ्यावं, संबंधित वाडीची भूमिवाडी सुतारडी आहे त्या लोकांची मिटिंग लावून एकत्र हा सामोपचाराने विषय सुटावा, बस हेच आमची अपेक्षा आहे. आणि ह्याच्यासाठीच आम्ही दाद लागण्यासाठी आणि निर्णय मिळण्यासाठी म्हणून आम्ही ग्रामपंचायतच्या परत ती तुमची जी वाट आहे तिथे स्मशानापर्यंत जाणार ती खाजगी मालकाची आहे? खाजगी मालकाची आहे ना? हो. मग आता हा जर त्यांनी म्हटलं की हा आमचा रस्ता देणे न देणे हा आमचा प्रश्न आहे, त्यावरती तोडगा कसा काढणार? नाही, तर स्मशानभूमी आहे म्हटल्यानंतर हा रस्ता कंपल्सरी आला. परंतु ती स्मशानभूमी ग्रामपंचायत आहे त्याच्या नोंदीमध्ये आहे का? नाही, जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय आहे ना, आपले ऑर्डर आहेत पाहिलं का. आणि ग्रामपंचायतीचे सगळे ठराव बिराव सगळं आहे, ग्रामपंचायत झालेला विषय आहे. जिल्हाधिकाऱ्याने आपल्याला 5 गुंठ जमीन ती मिळवून दिलेली आहे आणि त्याचं सगळं ग्रामपंचायतीकडे सगळं कागदपत्र ठराव सगळं आहेत, जे अधिकृत आहे. ऐकलं तशी अधिकृत आहे, फक्त बक्षीसपत्र झालं नाही. त्यासाठी मुखत्यार वगैरे त्या स्मशानभूमीचाही मालक वेगळा? हो, मालक तोच आहे पाहिलं का. आणि मालक तोच आहे. आणि ह्या गोष्टीसाठी बक्षीसपत्र करण्यासाठी संबंधित जागे मालकाला आम्ही त्याच्या वारसदारांचं मुखचारपत्र वगैरे आमच्या वाडीच्या खर्चाने आम्ही घेऊन दिलेलं आहे. आता त्याने घेऊन दिलेलं आहे म्हटलं तर आम्हाला बक्षीसपत्र करून देणे ही जबाबदारी त्याची आहे. ती अद्याप दिलेली नाही 2003 पासून आजपर्यंत. तर आम्हाला तसाच रस्ताही म्हणजे देणं बंधनकारकच आहे, पण त्याला जबाबदार ग्रामपंचायत असेल. ग्रामपंचायत, जमीन मालक आणि वाडीतील लोक यांचा समन्वय साधून हा विषय
मार्गी मार्गी लागावा अशी या हो. उपोषणामागची तुमची ध्येय, मुख्य भूमिका आहे. हो, हो, ओके, धन्यवाद. हो. माझं नाव सुरेश गुमे आहे. मी आता तुम्हाला हा मशालमीचा रस्ता दाखवायला आलेलो आहे. वरून जो रस्ता निघाला तो इथपर्यंत कच्च्या रस्त्याचं डांबरीकरण केलेलं आहे. आता पुढे इथून आम्हाला पायी जायचा रस्ता मशानाकडे. म्हणजे तो आता तुम्हाला दाखवतो. म्हणजे आता तुम्ही तुमच्या वाडी पण तुमची कुठली कुठली वाडी आहे? आमची घुमेवाडी सुतारवाडी दोघांना कंबाईन आहे ते हा. मशानभूमी आमची. नाही, घुमेवाडी सुतारवाडी पासून साधारण हे आता अंतर हे कितीपर्यंत साधारण एक 1.5 किलोमीटर असेल. एक किलोमीटरच्या आसपास असेल ना? 1 किलोमीटर आसपास असेल ते. ठीक आहे. आणि इथून मग तुम्ही जे आणि इथून आम्ही पुढे जातो. हा आमचा जुना रस्ता जो आम्ही पूर्वीकडे जायचो ते. तर तुम्हाला दाखवतो. या तुम्ही माझ्या मागणे. हे सगळे आमचे गावकरी आलेले आहेत. कमी आहेत, संख्या जास्त आहे गावकऱ्यांची. बरोबर. पण आता कामानिमित्त कोणी कुठे कामाला गेले, जे अवेलेबल भेटले त्यांना घेऊन आलोय. शेतीची कामं करतात. शेतीची कामं करतात, गणपतीची कामं करतात, अशी वेगवेगळी कामं आमच्याकडे चालतात. म्हणजे आता तुम्ही हे प्रेत येतं या रस्त्याने नेतं का? हा, अजून पण ते इथूनच नेत होतं पूर्वी, ह्याच्या पूर्वी. हा. पण आता काय झालं माहितीये का, पुढचा रस्ता तो हा झालाय, खचलाय, खच्चीकरण झालं पूर्णपणे. बरोबर. त्यामुळे तिथे जाऊ शकत नाही आम्ही. अरे वा. तर हा बघा, आमचे एक गावकरी सहकारी काट्या मारत पुढे चाललेले आहेत. आणि ते एखादा साप बी वाचला रस्त्यामध्ये? नाही, ते सांगू शकत नाही कोण असेल आणि काय नसेल त्याच्यामुळे. अशी बापरे. तर त्याच्यामुळे बघा, हे असं डेंजर अवस्थेमध्ये आम्हाला जायचं लागतं. हा. तर आता हा तुम्हाला मी अर्धवट झालेला आहे, पुढे घसरला रस्ता जाऊ शकत नाही. सध्या आम्ही त्याच्यामुळे वरच्या पर्यायी रस्ता तयार केलेला आहे. त्याची पण अवस्था बिकट, पण तो साधारण आहे, तो दाखवतोय. पुढे काय सांगता येत नाही. त्यामुळे इथून मला दाखवलं. म्हणजे हे बघा, हा हे पूर्ण रस्ता होता. पूर्ण इथून अशी ती वाट आहे, जुनी वाट आहे त्यांची. हे सगळं पूर्ण घनदाट जंगल आहे आणि सगळं सरकलेलं आहे. इथे बघायला गेलं तर इथे कुठेही साप, कुणी बिबट्या कुठेही असू शकतो. एखादं नाही ना आता इथे भूस्खलन झालेल्यामुळे आपण पुढे जाऊ शकत नाही. पुढे जाऊ शकत नाही. अशा प्रकारचा रस्ता झालेला आहे. त्यामुळे आता आम्ही नेतोय, पण सध्या आम्ही पर्यायी रस्ता नेलेला आहे. तो सुद्धा पर्यायी जागा पण जाण्यासारखा नाही. ठीक आहे. मग आता आपण तो दाखवतो तुम्हाला. तो सुद्धा पर्यायी जागा आपण आता जातोय ती. तो सुद्धा गडगा कोसळून त्या गडग्यावरून मोठ्या मुश्किलने जायचं लागतंय. बरोबर. अशा एखादी वजनदार बॉडी असली, काय असलं तर अवस्था फार कठीण आहे. हे बघा, हे आमचं सुतारवाडी घुमेवाडी रस्ता आहे. आम्ही तिकडनं घरापासून एखादी प्रेत झालं तर तिकडनं आम्ही येतो, इथे जवळ 1 किलोमीटर पर्यंत येतो. आणि हा इथून आमचा कच्चा रस्ता चालू होतोय. आता मी आधी पूर्वी जुना रस्ता दाखवला, जिथे आता जाऊ शकत नाही. कळलं ना? हा तुम्हाला दाखवतो, हा रस्ता आहे आता. हे पण इथून कशी अवस्था आणि कसं आम्ही नेतो प्रेत, समजलं ना? उद्या काय झालं एखाद्याचं तर प्रेत जागर बसेल. रस्त्याने तो प्रेत नेतो, बरोबर आहे का? बरं. आणखीन असं आम्हाला ह्या अडचणीतनं समजलं ना, बॉडी न्यायच लागते. एखादी जर हेवी बॉडी असलं, काय असेल तर ती कशी नेत असेल, आम्ही ते कसरत करून ते आम्हाला सगळं माहिती आहे. बरं. कळलं ना? आता तुम्हाला पूर्ण दाखवतो. आणि ही अवस्था बघा कशी काय ते रस्त्याची, बरोबर आहे? पूर्ण जंगलच आहे. पूर्ण जंगल स्थिती आहे. ते जंगल अवस्था, जंगलच आहे सगळे माजलेलं. तुम्ही बघून घ्या. आम्ही तुम्हाला लास्ट स्टेज पण पूर्ण पण पुढपर्यंत. कशी कसरत करतो आम्ही. कठीण का? कठीण आहे, बरंच कठीण. बरं. हे आता किती वर्ष चालू आहे असं तुमचं? हे जवळजवळ आता माझं वय 57 आहे, बरोबर आहे? तर माझ्या माहितीप्रमाणे आमच्या 4-5 पिढ्या तरी मला आठवते. त्याच्या आधी किती मी सांगू शकत नाही. बरं. हा सगळा विषय बरोबर आहे. 4-5 पिढ्या म्हणजे जवळजवळ 70-80 वर्ष धरूया आपण. नाही, जास्त 100 वर्ष धरूया. 100 वर्ष पण जास्त. जर 100 वर्ष तुम्ही प्रेत तिकडे तुमच्या घुमेवाडीत किंवा सुतारवाडीत झालेली प्रेत तुम्ही ह्या ठिकाणी घेऊन येता, मग इथे रस्ता न होण्यामागचं कारण म्हणजे अजूनपर्यंत तुम्ही लोक याकडे दुर्लक्ष का केलात? कसं माहितीये का, पूर्वीची स्थिती आणि आताची स्थिती ह्याच्यामध्ये परत तफावत आहे, बरोबर आहे? पूर्वी कसं माहितीये, पूर्वी लोक घेणे ती होती, गावात लोक असायची, कळलं ना, मिळायचे काम वगैरे करायला, तेव्हा शेती व्हायची, रस्ते वाटत सापा वगैरे व्हायच्या. पण आता तसं काय उरलं नाही. पब्लिक इथे नाहीये. कामानिमित्त, रोजगारानिमित्त लोक इकडे गेले, मुंबई पुणे असं असतात. आणि आता इथे कमी लोक, आणि त्या लोकांची अडचण होते.
बरोबर. हा तर त्याच्यामुळे हे रस्ते साफ करता येत नाही, काय नाही, ग्रामपंचायत कुठे लक्ष देत नाही. बरोबर. हा लाकडाचे बांधे होतात, आम्हाला खूप मोठी कठीण परिस्थिती सामोरं जातो. आम्ही आता लोक घरून लाकडं आणतात, बरोबर. हा ती गाडी तिथपर्यंत येते आणि इथून मग उचलून न्यायच लागतं लाकडं लोकांना. मग ते किती अडचणीचं जिक्रीचं होतं. मग तुम्हाला अशी खास अशी वैकुंठ भूमी तुमची खास ग्रामपंचायतीत मार्फत आहे की नाही कोणाच्या वैकुंठ भूमी ती खासगी जमिनीमध्ये आहे? मग मी तेच म्हटलं, वैकुंठ भूमी खाजगीमध्ये आहे, हा. पण ती बऱ्याच पिढ्यापासूनची आहे, बरोबर. आताचीच नाही ती. मी सांगतो ना 5-6 पिढ्या. हा हा पूर्वीचे लोक पण हाच म्हणतात, हाच रोड होता. हा, हा. हा आणि कुठे पूर्वज म्हणतात, आमची आधीची लोक. हा रस्ता इथे स्मशानभूमी जाण्याच्या नंतर दुसरीकडे कुठे जातो? म्हणजे दुसरीकडे लोकांचं असं काय काम असायचं? नाही, बाकी कुठे जाता येत नाही, रस्त्याने मशाळापर्यंत जातो. वापर करतो. त्याच्या व्यतिरिक्त आम्ही वापरत नाही, प्रश्न येत नाही. आम्ही येत पण नाही. ज्यावेळी प्रेत होतात तेव्हाच आम्ही येतो. घेऊन जातो. आम्हाला काही आता तो जुना रस्ता तो ढासळलेला आहे ना, हा हा तो ढासळलेल्या रस्त्यालाच ही वाट मिळते. पुढे जॉईंट होते, या ढासळलेल्या रस्त्याला ही पुढे वाट मिळते. पुढे जॉईंट होते, बरोबर. पुढे जॉईंट आहे तिला, नंतर तो एकत्र होतात. हा ते चोल दाखव. अरे हा बघा जुन्या रस्ता इथे जॉईंट झालेला आहे. हा इथे जॉईंट झालाय बघा. कुठे कुठे? हा असं खालून हा रस्ता आहे तो पूर्वीचा? हा पूर्वीचा रस्ता असा. अरे वा. जे खाली इथे जॉईंट होतं. म्हणजे आम्ही आता असं म्हटलं जाईल ह्या स्थितीमध्ये खूप मागासलेलं वाटतो आम्ही. असे काय ते आम्हाला मी या रस्त्याचा आमच्यापेक्षा मालक जास्त फायदा होईल. जागा त्यांचीच आहे, धरणापर्यंत असल्यामुळे ती त्यांची जागा ते वापरता येऊ शकते किंवा कलम आहेत, लागवड बघा हे आमचे गाववाले ते काय म्हणतात त्यांचं तर ऐका. लागवड आहे, त्याच्यातून ते त्यांना जास्तचा उपयोग होऊ शकतो त्याच्यातून. पण आता समजा तुमची स्मशानभूमी जी आहे ना, आता तिथे पुढे आता आपल्याला भेटेल, हा तिथे दुसरा पर्यायी मार्गाचा कुठलाच नाही का? नाही नाही नाही, करता no येणार? chance. पर्याय रस्ताच नाही. पर्याय जाणार कुठून आमून? फक्त हाच रस्ता? हाच रस्ता. बर. हे जमीन मालक पण आता देतो मालक पण द्यायला तयार आहे. आणि जेव्हा मिटिंग घ्यायला लागलो आम्ही त्यावेळी ते पहिल्या सुरुवातीला आम्हाला सांगितलं झाडांचं मोबदला द्या लागेल. ते सुद्धा आम्ही म्हटलं झाडं तुमची काय जातील त्याचं नुकसान देऊ. बर. आता त्याच्यानंतर परत मिटिंग झाली त्यावेळी ते आता जागेचा पण मोबदला मागता. समजा त्या लोकांनी ही जागा द्यायचं ठरवलं तर हा जर रस्त्याचं जे काम होणार आहे ना, त्याला खर्च पडणार आहे, तो कुठल्या योजनेत आम्ही कुठल्या तरी योजनेत घेऊ. आम्ही काय फक्त केलेलंच नाही, फक्त रस्ताच मिळत नाही किंवा जागा मालक आहे ते जागाच हे करत नसल्यामुळे देतो फक्त चाललेला आहे. लिहून मागितलं, लिहून पण देत नाही. बरोबर. फक्त इथे जॉईन झाला. बरोबर. देतो म्हणून सांगतात, पण आता दुसऱ्या मिटिंगला परत झालं त्यांचं जमिनीचा मोबदला मागतायत. करायचं काय मग आता ही जी जमीन आहे ना, आता आपण चाललोय ही एकाच मालकाची आहे की याच्यामध्ये आणखी वेगवेगळे हिस्सेदार? सुरुवातीला एक मालक वेगळा आहे आणि तिथून गाडग्याच्या इकडे आपण आलो 2 मालक आहेत. तिथून हा दुसरा एकच मालक आहे पुढे पण. हा म्हणजे हे जे आपल्या त्या रस्त्यापासून डांबरी रस्त्यापासून आपण आतमध्ये स्मशानभूमीकडे चाललोय, जंगलातून चाललोय ना, ह्या पूर्ण वाटेमध्ये दोन मालक आहेत. या 2 मालकांशी तुमचं बोलणं झालंय? बोलणं चाललंय आमचं, बोलणं चाललंय. त्यांचं म्हणणं तर आम्हाला जमिनीचा मोबदला द्यावा, आम्ही तुम्हाला रस्ता द्यायला तयार आहोत. बरं. म्हणतच नाही म्हणत नाही. लिहून मागितलं तर लिहून नाही, पण लिहून दिलं असतं त्यांनी आम्हाला कुठच्या तरी योजनेतून ते करता आलं. हा काहीतरी योजना त्यांनी संमतीपत्र दिलं, बक्षीस पत्र दिलं त्या वाटेसाठी, ते आम्ही योजना त्याच्यावर राबवू. हा योजनेत घेऊ, कुठल्या तरी योजनेत बसवू शकतो ना, किंवा पत्रच नाही योजना आम्ही राबवू शकत. अरे इथे म्हणजे अशी अवस्था आहे, इथे आपण एक व्यक्ती जायला अडचण होते. जिकरीचं काम आहे. 4 व्यक्ती रस्त्यातून जाणे अतिशय कठीण काम आहे. ते प्रेत कसं घेऊन जाणार 4 लोक खांद्यातून? एक माणसं निघताना कठीण असते. हे का?
ही पहिला संपूर्ण एरिया होता, पण आता इथे आमची 5 गुंठ जागा हा. आहे मशानासाठी दिलेली हा. आणि इथे सध्या आम्ही सगळे प्रेत आणतो. बरं. एवढ्या असं मोठे जिकरीने आता आम्ही ज्या जागेतून चालत येत हा. आहोत त्याच मालकांची जागा आहे. हा, ती त्यांचीच आहे. दिलेली आहे 5 गुंठे. बरोबर. कलेक्टर प्रांत ऑफिसला बसूनच तिथे ते सगळं झालेलं आहे. ठिकाण झालेलं आहे. फक्त बरं. त्याचं बक्षीसपत्र करायचं राहिलं आहे. तेवढं फक्त झालेलं नाही. ते पण काही तांत्रिक अडचणीमुळे राहिलंय, आम्हाला कोणत्याही प्रकारची योजना पण राबवून राबवता येत त्याचं नाहीये. किंवा पुढचं काहीच करता येत नाही अशी कंडिशन झाली. हे बघा, हे मशान नाही, पण मला एक असा प्रश्न पडलाय बोला. की आता ही एवढं लांब आता दुसऱ्याच्या जागेतून दोन मालकांच्या जागेतून आपल्याला इकडे यायला लागतंय. मग अशीच जर तुम्ही 2 वाडीच्या अशी कुठेतरी तुमची स्वतःची वैयक्तिक जमीन असेल तर तुम्ही असं स्वतःची पण जमीन तिथे सुविधा नाहीत ना, हे ते सुविधा आहे. काय सुविधा म्हणजे नेमकं इथे काय? जागा आहे, आजूबाजूला जंगल आहे, पाणी आहे, कळलं ना. मशानाकडे पाण्याची बाजूला मशान असतं, हा. ते बाजूला पाण्याची सुविधा आहे. तसं आता ह्यावेळी पण सुविधा आहे नाही ते सुविधा असल्यामुळे आम्हाला हेच. आणि घरी आमचं पण एखादी कमी पडली आम्हाला तर मी इकडे आजूबाजूला जंगल आहे त्याच्यातून ते आणतायत. आणतायत. असं काय कोणाचा फोर्स नाही किंवा हा. कोण बडबडत नाही. आता ह्यावेळी आणलं तर काय तसं अडचणी ते येत नाही आम्हाला आणि कोणाचं नुकसानही करून आम्ही आणत नाही. बरं. आणि इथे आमचीच भूमी नाही, आमचीच मशानभूमी नाही, बाजूला त्या पलीकडच्या आणून तिथे आम्ही वापरतो. बरोबर. शक्यतो आम्ही आता हे जवळजवळ 10-15 वर्ष जास्तच हे आम्ही घरूनच लाकडं आणून इथे बरं एक मला सांगा, आता ही तुम्हाला हे इथेच जाळतं ना? हा, इथे जाळतं मी ही आमची साधारण अर्धा पाऊण एकरामध्ये आमची सगळ्यांची वेगवेगळी होती. हा. भूमे, सुतार, 5 गुण. हा, सोनार, हो, असं सांडिये, आगरे यांची सगळ्यांच्या प्रत्येक ठिकाणी जागा होत्या. वेगवेगळा स्पॉट आहे. ह्याच स्पॉटला फक्त जागा होत्या स्मशानभूमी प्रत्येकाची वेगवेगळी. पण आता हे आमचं ज्यावेळी मापून घेतलं म्हणजे मापून झाली नाही बरं. तेव्हा 5 गुंठे मालकांनी दिलेले आहे. त्या जागेवर फक्त जिथे आता आम्ही वापरतो ती एकाच जागेत फक्त वापर करतो. ते आता सुतार असू, सोनार असू, अन्य कोणी असू, कोण बी असू दे, कुणबी असू, बरोबर. एकाच ठिकाणी आम्ही त्याचा वापर करतो आता सध्या तरी. बरं एक मला सांगा, ही तुम्ही आता 5 गुंठे ना? 5 गुंठे. 5 गुंठे तुम्हाला जागा ज्या मालकाने दिली त्याचा हा व्यवहार झालेला आहे का? झालेलं आहे. म्हणजे विना मोबदला विना मोबदला. हो हो हो. विना मोबदला झाला. बरोबर, ठीक आहे. मग तुम्ही ज्यावेळी जे जागा घेतला भले विना मोबदला असेल, मग त्यावेळी तुम्ही येणार ते ह्याच रस्त्याने येतो. हा, बरोबर ना? मग ह्या रस्त्याने येत असताना तुम्हाला तर माहित आहे की ह्या रस्त्याशी दुसरा पर्यायी मार्ग कुठून करायचं, पूर्ण डोंगर आहे, जंगल आहे, इथून तर येऊ शकत नाही. बरोबर. मग त्यावेळी तुम्ही हा प्रश्न नाही का त्यांना विचारला की बाबा ही देताय खरं, पण पुढे आम्हाला येण्या जाण्याच्या मार्गात अडथळा निर्माण झाला तर? नाही, हे पूर्वी आम्हाला हे विचारण्याची गरजच वाटली नाही. कारण जागा देण्याचा हा प्रश्न आहे जो तो देण्याचेच प्रश्न उद्भवलेला नाही. कारण ती पूर्वीपासून जवळजवळ 60-70-100 वर्षापूर्वी 2-3-4 पिढ्या म्हणजे परंपरागत असं आहे. परंपरागत आहे. चालू आलेला आहे. आणि त्या हिशोबाने त्या मालक पण आम्हाला ते त्या वाटेने येऊ देत होते. बरं. आता ते स्मशानभूमी फक्त त्यांची ह्या स्मशानामुळे इथे आता येण्याची, आता 5 गुंठे दिल्यानंतर येण्याची फक्त ही अडचण झालेली आहे. ते सुद्धा जागा देत नाही असं म्हणत नाही, बरं. जागा देतो. त्यांना मोबदला पण हे आता असं झालंय द्यायची आहे, पण ती आता एकदा म्हणतात मोबदला पाहिजे, एकदा म्हणतात झाडाचा मोबदला पाहिजे, एकदा म्हणतात जमिनीचा मोबदला पाहिजे. म्हणजे अशा वादविवाद निर्माण. त्यांचे हिस्सेदार आहेत त्यांना विचारतो. नाही, ते म्हणायला आम्ही आमच्या लोकांना विचारतो आणि काय ते तुम्हाला सांगतो. आता बघूया 15 जण आम्ही बघूया काय ते करायचं म्हणजे ठरवणार कसं त्यांना किती ग्रामपंचायतीला पण सांगितलेलं किंवा ह्या विषयावरती आता ह्या विषयावरती एक समाजोक्तीने कुठला तोडगा निघू शकेल? तो चाललाय पत्रावर. मालक लोक सांगतील त्याच्यावर आम्ही निर्णय घेऊ. आम्ही परवाच्या मिटिंगला झालं ते मोबदला मागत होते. आम्ही म्हटलं सांगा तरी हा, आम्हाला सांगा किती तुम्हाला हवाय तो मोबदला आम्हाला देण्यासारखा असेल तर मग पूर्वीपासून चालूच आहे. 2 मालक आहे, एक म्हणतो एक जर मोबदला मागतो तर आम्हाला पण हवाय. मोबदला काय अगोदर मोबदल्याचा काय विषय नव्हता. पण जी सुरुवातीला थोडीशी जागा लागते एक 25-30 फूट अशी रस्त्यापासून त्या नवीन रस्त्यापासून त्या तिथल्या रस्त्यापासून जी 25-30 फूट जागा आहे गडग्यापर्यंत त्या तिथपर्यंत एक मालक आहे. तो फक्त ह्याच मागत होता, त्यातला झाडांचा मोबदला मागत होता. आणि ते झाडाचा मोबदला मागता होता. आता तो म्हणतो जमिनीचा मोबदला पाहिजे. झाडाचा मोबदला द्यायला तयार होतो, पण जमिनीचा डिमांड तो त्याने डिमांड जमिनीची केल्याबरोबर आता पुढचा मालक जो अशीच देणार होता तो पण आता मलाही पण द्या मोबदला देतात मला पण. बरं, आता आम्ही आमच्या अडचणीत
सापडले. आम्ही अडचण झालेलो. स्मशानभूमी दिलेली आहे हम्म. पण पुढे यायलाच रस्ता नसेल तर स्मशानभूमीचा उपयोग काय? बरोबर. अशी अवस्था आता मी इथले काही गोष्टी ऐकल्यात की ते स्मशानात जाळते वेळी मधमाशांचं वगैरे झालं होतं त्यावरती काय आता तोडगा निघणार आहे? त्यावर पण आम्ही थोडीशी इकडे तिकडे चर्चा करून कशाने होतं काय होतं ते त्या जमीन जागा हे बरं थोडं लोकांचं मोठ्या जागेला तिथे काय असेल तर ते दिलेलं आहे आम्ही त्याला म्हणजे त्या जुन्या रीतिरिवाजाप्रमाणे बरोबर. जसं आता म्हणतात ते काय सुरुवातीला लोक म्हणत होते की अंधश्रद्धा म्हणत होते पण अंधश्रद्धा ते आता आहे अंधश्रद्धा. बरं. आता अंधश्रद्धा न मानता आम्ही तरी पण त्या जमीन मालकाला बरं. घेऊन त्या जमिनीच्या ठिकाणदाराला नारळ बिरळ देऊन आम्ही ते आता तरी थांबवलेलं आहे. याच्या पुढे आता काय कसं होतं ते पुढे माहिती नाही पण परवाच आता सांगतो एक 8-10 दिवसापूर्वी मालकांना आणून इथे मालकाने घेऊनच सगळे काय हे केलेलं आहे काय ते मग मालक पण होते मालक स्वतः होते. दिला जागा त्यांनी बरं. तर ते स्वतः होते इथे घ्यायला. आणि ही एक शिवरीचं झाड आहे त्याच्यावर एक मोठं काळंब असतं त्या काळंब्यातूनच ते मधमाशी उठते. दोनदा कुठे आहे? तीनदा प्रकार झाला. हा म्हणजे कसं हे प्रेत जाळल्यानंतर हे मासे नाही, उठतात. जेवल्यानंतर. प्रेत आणून ठेवतो आम्ही. चित्ता रसाला घेतले की नाही आणून टाकलेली असतात. हा. लाकडं आणताना चित्ता रसाला सुरुवात केली फक्त 2-4 लाकडं लावली हम्म. की तिथूनच सुरुवात होते ती जमिनीत इथे याच्यावर आहे काळंब हा. एक माशांचं मधमाशांचं याच्यावरती, हा. इथे कुठून दिसतं पण ते हे बघा हे बघा हे मोठं. पण ते आता तर नवीनच नाही ह्याच्या पूर्वीपासून हे मधमाशात काळंब आहे हा, असं पण नाही की बाबा आत्ताच झालंय आणि आत्ताच असा पण विषय नव्हता. पण आता ते 2 प्रेताला झाल्या. सुरुवातीला एकदा आम्ही जवळजवळ 17-18 वर्ष जमीन मापायला जेव्हा तलाठी घेऊन आलो बरं. त्यावेळी पण ते घडलं होतं. तलाठी 3 असताना वेळ झालेलं आहे. 2 टेप दुसरी टेप टाकतानाच माशा आल्या. उठल्या. तलाट्यांसहित आम्हाला सळो की पळो त्या माशांनी करून सोडलं. हा. त्याच्यानंतर आता ते परवा त्याच्यानंतर 1-5 वर्षापूर्वी झालं तसा प्रकार. आणि आता परवा आणि एक महिनाभर झाला त्यावेळी म्हणजे इथे प्रेत येऊन प्रेत- माशा उठतात की धूर झाला आग झाली दूर होण्यापूर्वी इथे हो. माशा फक्त इथे प्रेत आणून ठेवलं. लाकडं धरण डाळायला सुरुवात आपण केली. बरोबर. फक्त 2-4 लाकडं टाकली की उठायला सुरुवात होते. उठल्यानंतर माणसं इथे एकही राहत नाही. प्रेत बरं. फक्त ठेवून आम्ही आमचे घर गाठतो. आणखीन तेव्हा पण हेच झालं जेव्हा ते त्याच्यानंतर घरून रेनकोट किंवा हेल्मेट विल्मेट घालून हा. पंचायत कोणतरी येतात बरं. ते फक्त लाकडं हे करतात बरं. आणि कशी तरी अग्नी देतात. तरी अग्नी देऊन घरी निघून म्हणजे जातात. ह्याच्यापूर्वी ऍडमिट पण करायची वेळ आली होती ना जिथे होतं. दोघा-तिघांना admit केले. ऍडमिट पण करण्याची वेळ आली होती. बरोबर. पण ती आता सुद्धा ह्यावेळी परवाच्या वेळी जे झालं हा. घडलं हम्म. त्यावेळी आम्ही हे बघा हे तसंच राहिलंय. प्रेत आम्ही इथे अग्नी देतो. साफसफाई पण करता आली नाही पूर्ण भरून टाकतो. सारी म्हणतो सारी भरतो. अस्थी साफ करतो. बरं. त्यावेळी हे सगळं साफ करून आम्ही क्लिअर केलेलं असतं. क्लीन असतं त्यावेळी परवाच्या वेळी तो प्रकार घडल्यामुळे फक्त ते करता आलं नाही. आणि निघून गेले. हे बाकीचं बघा तसंच पडलं. साफ करायचं राहिलेलं आहे. लाकडे बिकडं असं काहीच तशीच दिसत पडले. नव्हतं. दिसायचं नाही ह्याच्या पूर्वी हा काही नसतं स्वच्छ असायचं. साफ केलेलं स्वच्छ असायचं सगळं. असं काही नाही. बरोबर. बरं, आता- आधी आम्हाला ह्या आणखीन बरं, मुख्य कसं माहितीये बरं का आता मागे जेव्हा आपण हा एवढा विषय केला नाही मागे जेव्हा आता पण हा एवढा विषय केला ना यापुढे ह्या विषयासंदर्भात आता तुम्ही कुणाशी चर्चा करणार आहात? मागे जेव्हा सुरुवातीला आम्ही ही जागा घ्यायला होतो ना तेव्हा पण मास्क उठलं आणि तेव्हा तो विषय स्टॉप राहिला. बरं. नाहीतर तेव्हा ते बक्षीसपत्र आम्ही ते चाललं होतं ते पण त्याच्यामुळे थांबलं ते थांबूनच राहिलं आतापर्यंत. बरोबर ना. आता ह्याच्यातून पुढे चर्चा काय आहे? पुढे ह्यातून तोडगा काय काढा त्याच्यासाठी असं आम्ही आता ते रस्ता आमचा पर्यायी आम्हाला मिळण्यासाठी वगैरे हा. आम्ही ग्रामपंचायती बरं, पत्रव्यवहार वगैरे केलेलं आहे. कुठे केलेलं आहे. आता केलेलं आहे. हा. आता हे आपण काय म्हणतो ते हे दिलेलं आहे त्याला त्याने एक लेटर दिलेलं आहे. उपोषणाचं उपोषणाचं नोटीस दिलेलं आहे 15 नोटीस दिलेलं आहे. हा. आता बघूया त्याच्यासाठी- पुढे काय कारवाई त्याच्यासाठी करते आता प्रशासनाने अजूनपर्यंत म्हणजे आता ती 15 तारीखला किती दिवस आहेत? आता 8 दिवस पण आठ 8 नाही, दिवस पण 6 दिवस नसतील. आहेत. 5-6 दिवस आहेत. 6 दिवस. तरी पण प्रशासनाला काय कोणत्याही प्रकारची जागा दिली नाही किंवा असं आम्ही तोंडून ऐकलं सरपंचांच्या की काहीतरी आमची जबाबदारी नाही आणि आम्हाला काय ते बघूया काय असं सांगितलेलं आहे. पण आम्ही लेखी बिखी काय दिलेलं नाही. ऑफिशियली जेव्हा पण आता तुम्ही ते उपोषणाची नोटीस द्या तर ऑफिशियली द्यायलाच लागणार आहे ना. उपोषणाचं नोटीस आम्ही त्यांना
रीतसर दिलेलं आहे. मग आता- हा बरं, ते आता उपोषणासाठी आता पुन्हा वाढी बसणार आहे की कोणी वैयक्तिक हा? सुरुवातीला पहिला विजय हा असं काही नाही, त्यांच्याच नावी दिलेलं आहे. त्यांना आम्ही जे कोण असतो त्यावेळी आम्ही बसतो. त्यांच्या बरोबर तुम्ही असणार. आम्ही असतो. आम्ही आम्ही सगळे असणार. 15 ऑगस्टच्या दिवशी 15 ऑगस्टच्या दिवशी. सगळे असणार. आणि त्याने अगोदरी पहिल्या सुरुवात सांगितलेलं होतं की इकडे इथे रस्त्याचं काही हे नाही, त्याच्यामुळे त्यांनी बरं. ते रस्त्याचा प्रॉब्लेम हा पंचायतीकडे बोललेला होता. पण पंचायतीने उत्तर काय दिलं की तुम्ही पहिला मालकांची संमती घेऊन या, मालकांची संमती घेऊन या आणि त्याच्यानंतर मग आपण विचार करू. आता मालकांची संमती देणं ते हात काढ. मालकाची संमती हे पंचायतीने करून घ्यायचं की आम्ही इतर वाढीने करून द्यायचं. मालकाची संमती आता शेवटी तुम्ही वाढी मार्फतच घ्यायला पाहिजे. ती शेवटी पंचायतीपर्यंत जाणार. पंचायतीपर्यंत जाणार. हा. परंतु त्याच्यासाठी जी मीटिंग सर्वांना जे एकत्र करून, हे पंचायतीचं काम आहे ना की सर्वांना एकत्र करून आपण त्यांच्याशी वार्ता करावी. हा, म्हणजे हे पुढे प्रकरण पंचायतीपर्यंत गेल्यानंतर पंचायतीने याच्यावरती तोडगा काढण्यासाठी दोन्ही गटांना बोलवून एकत्र बसून तो विचार विनिमय केला पाहिजे. बरोबर. ओके. हा आमचा इकडनं रोड सुरुवातीचा जो पहिला स्मशानाचा रोड आहे, हा त्यामध्ये जो खचलेला रस्ता बोलतो आम्ही, तोच हा रोड इथून आलेला आहे. म्हणजे तो आता आपण सुरुवातीला तिकडे घेतला. हा, मग तो हा जुना रोड आणि इथून आलेला तिथे आहे. मध्ये आतमध्ये खचलेला आहे. बरोबर. हा एवढा रोड फक्त व्यवस्थित आहे. ओके. प्रकट महाराष्ट्राला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का.